दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. संध्याकाळचा वेळ. सूर्य डोंगरामागे हळूहळू लपतोय आणि गावावर एक विचित्र शांतता पसरते. पाखरांचे आवाज अचानक थांबले होते. राहुल त्या कच्च्या रस्त्यावर उभा होता, हातात बॅग, चेहऱ्यावर थोडा थकवा आणि थोडी चिडचिड. हेच का ते गाव? तो स्वतःलाच म्हणाला. त्याला शहरातून इथे पाठवलं होतं काही दिवसांसाठी. काम साधं होतं, पण जागा पूर्णपणे वेगळी. गावाचं नाव वेलगाव. बस त्याला गावच्या बाहेर सोडून गेली होती. पुढे फक्त अरुंद रस्ता, दोन्ही बाजूला झाडं आणि मध्येच उभा असलेला एक फिकट पिवळा दिवा. तो चालायला लागला, पण काहीतरी चुकत होतं. जसजसं तो आत जात होता तसं गाव शांत होत नव्हतं. ना माणसं, ना कुठल्या गप्पा, फक्त त्याच्या पावलांचा आवाज. अचानक एका घराच्या खिडकीतून हलकासा पडदा हलला. राहुल थांबला. त्याने तिकडे पाहिलं. कोणीतरी आत होतं, पण बाहेर येत नव्हतं. अजब आहे, तो हळूच म्हणाला. तो पुढे चालत राहिला. शेवटी त्याला एक जुन्या वाड्यासारखं घर दिसलं, जिथे त्याची राहण्याची सोय केली होती. दार अर्धवट उघडं होतं. तो आत गेला. कोणी आहे का? त्याने आवाज दिला. काही सेकंद काहीच नाही. मग आतून एक वृद्ध माणूस बाहेर आला. डोळे खोल गेलेले, चेहरा कोरडा, आवाज मंद. तू राहुल? हो, उशीर झाला आहे. राहुलने घड्याळ पाहिलं. 6:44. उशीर? अजून तर इथे सूर्य मावळला की उशीरच समजायचा. त्याचा आवाज सरळ होता, पण त्यात काहीतरी होतं. पण राहुलने ते दुर्लक्ष केलं. ठीक आहे, मी काही दिवस इथे. ऐक. वृद्ध अचानक जवळ आला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. इथे एक नियम आहे. राहुल थोडा चिडला. काय नियम? वृद्ध काही सेकंद शांत राहिला. जणू शब्द निवडत होता. मग हळू आवाजात म्हणाला, सूर्यास्तानंतर कोणालाही नावाने हाक मारायची नाही. राहुल हसला. काय म्हणजे? नावाने नाही तर काय म्हणायचं? वृद्धाचा चेहरा अजून गंभीर झाला. काहीच म्हणायचं नाही. घरात शांतता पसरली. बाहेर पूर्ण अंधार झाला होता. राहुलने खिडकीतून बाहेर पाहिलं. संपूर्ण गाव काळोखात बुडालेलं. का? त्याने विचारलं. वृद्ध उत्तर देणार इतक्यात बाहेरून कोणीतरी आवाज दिला, स्पष्ट, जवळून. राहुल. राहुल दचकला. कोण आहे? तो लगेच दाराकडे वळला. वृद्धाने त्याचा हात घट्ट पकडला. जाऊ नकोस, कोणीतरी मला हाक मारतंय. वृद्धाचा आवाज आता थरथरत होता. तुझं नाव घेऊन हाक मारणारा इथे माणूस नसतो. बाहेर पुन्हा आवाज आला, थोडा हळू, थोडा ओढलेला. राहुल, बाहेर ये. राहुलच्या अंगावर काटा आला. कोण आहे? वृद्धाने दिवा बंद केला. घरात पूर्ण अंधार. शांत बस. काही झालं तरी उत्तर देऊ नकोस. बाहेर पावलं ऐकू येत होती, हळू, ओढत चालणारी. मग दरवाजाजवळ थांबली. पूर्ण शांतता. राहुलचा श्वास वेगात चालू होता. आणि अचानक दारावर 3 वेळा ठोके झाले. आणि मग अगदी हळू आवाजात, राहुल, मला माहिती आहे तू आत आहेस. दरवाजावरचे ठोके थांबले होते, पण तो आवाज अजूनही तिथेच होता, अगदी दाराच्या पलीकडे. राहुलचा श्वास अडकला होता. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. वृद्धाने त्याचा हात अजून घट्ट पकडला होता. डोळे बंद कर आणि काही झालं तरी आवाज देऊ नकोस. बाहेरून पुन्हा कुजबुज, राहुल, मला माहिती आहे तू आत आहेस. तोच आवाज, पण आता थोडा बदललेला. जणू कोणीतरी त्याचा आवाज नक्कल करत होतं. राहुलने थोडासा धीर करून विचारलं, हे कोण आहे? वृद्धाने लगेच त्याच्या तोंडावर हात ठेवला. शांत, पण उशीर झाला होता. दाराच्या बाहेर अचानक खसखस झाली. जणू कोणीतरी दाराला घासलं गेलं. हळू ओढत, राहुल, तू मला ओळखलं नाहीस का? राहुलच्या अंगातलं रक्त गोठलं. तो आवाज, तो त्याच्या आईसारखा वाटत होता. आई? हे शब्द नकळत त्याच्या तोंडातून बाहेर पडला. वृद्ध थिजला. 1 सेकंद, 2 सेकंद, आणि मग दाराच्या पलीकडून अचानक जोरात हसू ऐकू आलं. आत्ता ओळखलं. त्या हसण्यात काहीतरी मानवी नव्हतं.
वृद्धाने डोळे घट्ट मिटले. तू उत्तर दिलंस. त्याचा आवाज आता खूपच मंद झाला होता. राहुल घाबरला. मी फक्त तू नावाला उत्तर दिलंस. आता ते थांबणार नाही. बाहेरून पावलांचा आवाज मागे सरकला. हळूहळू, लांब आणि मग पूर्ण शांतता. काही मिनिटं दोघंही काही बोलले नाहीत. फक्त अंधार आणि श्वास. शेवटी वृद्धाने दिवा लावला. त्याचा चेहरा फिकट झाला होता. आता ऐक, नीट ऐक. राहुल काही बोलणार होता, पण वृद्धाने हात उंचावला. आजपासून तुझं नाव इथे सुरक्षित नाही. राहुल गोंधळला. म्हणजे? ते तुझं नाव घेईल, कुठूनही, कोणाच्याही आवाजात. वृद्ध थोडा थांबला. आणि एकदा तू उत्तर दिलंस की ते तुझ्याजवळ येत जातं. राहुलच्या अंगावर पुन्हा काटा आला. ते काय आहे? वृद्धाने सरळ उत्तर दिलं नाही. तो फक्त म्हणाला, आम्ही त्याला हाक म्हणतो. घरात पुन्हा शांतता पसरली. राहुल खिडकीकडे गेला. बाहेर काळोख, पण त्याला दूर एका घराजवळ एक सावली दिसली. कोणीतरी उभं होतं, स्थिर, हलत नव्हतं. तो डोळे किलकिले करून पाहू लागला. आणि अचानक ती सावली हळूहळू डोकं वाकवते, जणू त्याच्याकडे पाहते आहे. राहुल दचकून मागे सरकला. ते काय आहे? वृद्धाने खिडकीकडे पाहिलंही नाही. तो शांतपणे म्हणाला, ते आता तुला पाहू शकतं. राहुलचा घसा कोरडा पडला. का? वृद्धाने उत्तर दिलं, कारण तू त्याला स्वतःचं नाव दिलं आहेस. त्या क्षणी खिडकीबाहेरची सावली अचानक गायब झाली, जणू ती कधीच नव्हती. राहुल धडधडत्या छातीने उभा होता. आणि मग त्याच्या अगदी मागून, अगदी जवळून कोणीतरी हळू आवाजात कुजबुजलं, राहुल, ए राहुल. तो आवाज अगदी त्याच्या कानाजवळून आला. राहुल एकदम मागे वळला. कोणीच नव्हतं घरात, फक्त तो आणि वृद्ध. पण वृद्ध दूर कोपऱ्यात बसलेला होता. त्याचे डोळे बंद, ओठ हलत होते, जणू तो काही मंत्र म्हणत होता. तुम्ही ऐकलत का? राहुलचा आवाज कापत होता. वृद्धाने डोळे उघडले नाहीत. ते आता आत आलं आहे. राहुल खूप घाबरला. काय? आवाज ऐकतोयस ना? ते पुरेसं आहे. घरातला दिवा अचानक फडफडला. एक सेकंद तो उजेड, एक सेकंद अंधार. त्या अंधाराच्या एकाच झटक्यात राहुलला भिंतीवर एक अतिरिक्त सावली दिसली. ती त्याची नव्हती. तो गोठला. पुन्हा उजेड झाला, तर सावली गायब. हे सगळं काय चाललंय? तो जवळजवळ ओरडलाच. वृद्धाने आता हळूच डोळे उघडले. आज पहिली रात्र आहे आणि तू आधीच उत्तर दिलं आहेस. तो उठला आणि हळूच म्हणाला, आज कोणीतरी जाणार. राहुलच्या अंगावर काटा आला. म्हणजे? वृद्धाने उत्तर दिलं. दरवेळी असत होतं. जे उत्तर देतं किंवा ज्याच्याजवळ ते पोचतं, तो थांबला. दुसऱ्या दिवशी दिसत नाही. त्या क्षणी बाहेरून अचानक किंचाळण्याचा आवाज आला, एकदम तीव्र, भीतीने भरलेला. वाचवा, कोणी आहे का? राहुल दचकला. कोणीतरी मदत मागतंय. तो लगेच दाराकडे धावला. वृद्ध ओरडला, थांब, बाहेर जाऊ नकोस. पण राहुलने दार उघडलं. थंड हवा आत घुसली. बाहेरचा रस्ता दुसर दिसत होता. थोड्या अंतरावर एक माणूस धावत होता, गोंधळलेला, घाबरलेला. तो वारंवार मागे वळून पाहत होता. मदत करा, कोणीतरी. राहुल त्याच्याकडे जायला निघाला. ए, काय झालंय? तो माणूस थांबला. हळूहळू राहुलकडे वळला. त्याचा चेहरा अंधारात स्पष्ट दिसत नव्हता, पण त्याचे डोळे तर असामान्य वाटत होते. तू ऐकलंस का? तो माणूस थरथरत म्हणाला. काय? माझं नाव कोणीतरी घेतंय. राहुलच्या छातीत धडधड वाढली. तू उत्तर दिलंस? तो माणूस शांत झाला. हळूहळू हसला. एक विचित्र रिकामा हसू. हो. राहुल मागे सरकला. त्या माणसाच्या चेहऱ्यावर आता काहीतरी बदलत होतं. त्याचे ओठ वाकले, डोळे मोठे झाले. आणि अचानक त्याने राहुलकडे पाहून अगदी शांत आवाजात विचारलं, राहुल, तू पण उत्तर दिलंस ना? राहुल थिजला. तुला माझं नाव कसं? त्या माणसाचा चेहरा आता पूर्ण वेडा झाला होता. तो हसू लागला, मोठ्याने, अस्वाभाविक. आणि मग अचानक तो माणूस मागे वळला आणि पूर्ण अंधारात धावला. काही सेकंद आणि मग एक जोरात आवाज झाला. मग शांतता, पूर्ण शांतता. राहुल स्तब्ध उभा होता. त्याचे पाय हलत नव्हते. वृद्ध त्याच्या मागे येऊन उभा राहिला. तो गेला. राहुलने हळू आवाजात विचारलं, कुठे? वृद्धाने उत्तर दिलं नाही. तो फक्त म्हणाला, सकाळी समजेल. पुढच्या सकाळी गावात लोक जमले. राहुलही तिकडे गेला. एका झाडाजवळ लोक वर्तुळ करून उभे होते. कोणी बोलत नव्हतं. राहुलने आत डोकावलं.
आणि त्याचा श्वास अडकला. तोच माणूस जमिनीवर पडलेला, डोळे पूर्ण उघडे, चेहऱ्यावर गोठलेलं वय आणि सगळ्यात भयानक गोष्ट, त्याचे ओठ हळूच उघडे होते. जणू तो शेवटच्या क्षणी काहीतरी बोलत होता. गावातील एक माणूस हळू आवाजात म्हणाला, काल रात्री याने नावाला उत्तर दिलं होतं. दुसरा म्हणाला, हाक त्याला घेऊन गेली. राहुलच्या कानात आवाज घुमू लागले. तो मागे सरकला आणि त्या क्षणी त्याला त्या मृत माणसाच्या चेहऱ्याजवळ पुन्हा पाहावंसं वाटलं. तो पाहू लागला आणि अचानक त्या मृत माणसाचे ओठ अजून थोडे हलले, अगदी हलके, आणि एक कुजबूज बाहेर आली. राहुल. त्या दिवसानंतर राहुल झोपलाच नाही. दिवसा गाव शांत, पण रात्री हाक जवळ येत होती. पहिल्यांदा बाहेरून ऐकू आली, मग खिडकीजवळून, मग घराच्या आतून, आणि आता त्याच्या डोक्यातून. राहुल. तो आरशासमोर उभा होता, स्वतःकडे पाहत, पण काहीतरी चुकत होतं. तो आरशासमोर हात उचलतो. आरशातला राहुल उशिरा उचलतो. त्याचा श्वास अडकतो. मग आरशातला राहुल हळूच हसतो, पण बाहेरचा राहुल नाही. नाही नाही. तो मागे सरकतो आणि अचानक आरशातून आवाज येतो, तू उशीर केलास. तोच आवाज, तोच चेहरा, पण तो नाही. दरवाजा आपोआप कर्कश उघडतो. घरात काळोख पसरतो. वृद्धाचा आवाज कुठेतरी दुरून येतो, शेवटची वेळ आहे. काही झालं तरी उत्तर देऊ नकोस. पण आता उशीर झाला होता. राहुलच्या अगदी मागे कोणीतरी उभं होतं. त्याच्या स्वतःच्या आवाजात कुजबूज, राहुल. त्याच्या तोंडातून शब्द आपोआप बाहेर पडले, हो. पुढच्या सकाळी गावात लोक जमले. वृद्ध शांत उभा होता. घरात आरशासमोर राहुल उभा होता, डोळे उघडे, चेहरा शांत, पण जिवंत नाही. गावातील एक माणूस कुजबुजला. आणखी एक गेला. वृद्धने हळू आवाजात सांगितलं. त्याने स्वतःलाच उत्तर दिलं. पण गोष्ट इथे संपत नाही. त्या रात्रीनंतर गावात नवीन नियम लागला. सूर्यास्तानंतर स्वतःचं नावही घेऊ नये, कारण कधी कधी हाक बाहेरून येत नाही, ती तुझ्याच आतून येते. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध रहा, कारण भीती सुरू झाली आहे.